चलो गुड इव्हनिंग फायटर्स. सर लोडिंग होते झालं. ओके, लोडिंग नाही बाळांनो, ते जोपर्यंत इकडून लेक्चर ऑन होत नाही ना, स्टार्ट होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला तसं दिसतं, बफरिंग झाल्यासारखं दिसतं. बरोबर आहे? यस. चला, आले का आता सर्वजण? ओके. आता बाळांनो आपलं हे बेसिकचं जे आहे हे शेवटचं लेक्चर असेल. सर्व पालकांना पण विनंती आहे, येत्या सोमवार पासून आपल्याला आता इंडेक्स प्रमाणे आपल्याला आपला अभ्यासक्रम आता सुरुवात करायची आहे. यस. ओके. इथून मागे बरेच लेक्चर झाले बाळांनो, आपले बेसिकचे झाले. सरांनी काही पेपरचं हे पण घेतलं, अनालिसिस घेतलं, त्याचबरोबर इंग्लिश ग्रामरचं काही बेसिक घेतलं. आपण पण भरपूर बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले. त्याच्यामुळं इथून मागचे भरपूर लेक्चर झालेले आहेत आपले, जवळपास 30-35 सगळे मिळून लेक्चर झालेले असतील, मॅथ्स, रिझनिंग आणि म्हणजे माझे आणि सुंबे सरांचे. ओके, 30-35 लेक्चर झाले असतील बेसिकचे. परंतु येणाऱ्या सोमवारपासून म्हणजे 15 तारखेपासून आता शाळा सुरू होत आहे. सगळेजण, काही जण फिरायला गेलते, मामाच्या गावाला गेलते, काही जण कुठेतरी उन्हाळ्यामध्ये जाऊन दूर फिरून येतो म्हणले. बरोबर आहे ना? काहींनी नोटबुक केलंय, तिकडंच मामाच्या गावात राहिले. आता इकडे फिरायला गेलो, तिकडंच राहिला नोटबुक कुठं, गणपतीपुळेला. तर जे मागे आता तुम्ही लेक्चर अटेंड केले, जशा पद्धतीने केले ते इट्स ओके. जसं पॉसिबल होईल तसं नवीन विद्यार्थ्यांनी मागचे लेक्चर पण तुम्ही बघा. आणि येणाऱ्या सोमवारपासून मात्र आपल्याला प्रॉपर नोटबुक असणं गरजेचं आहे. ओके, कारण कसं असतं बाळांनो, आता कुठलंही काम असेल सुरुवातीपासून व्यवस्थित करणं गरजेचं आहे. पालकांना पण विनंती आहे की सोमवारपासून जो आपला इंडेक्स प्रमाणे सिलेबस स्टार्ट होतोय, विद्यार्थ्यांची शाळा पण स्टार्ट होत आहे. सर आज मॅथचा बेसिक घेणार आहे की इंटेलिजन्सचा? आज आपल्याला युनिट कन्व्हर्जन घ्यायचं आहे. ओके, चला. तर पालकांना सुद्धा विनंती आहे की येणाऱ्या सोमवारपासून शाळा पण सुरू होत आहे आणि आपला इंडेक्स प्रमाणे सिलेबस पण स्टार्ट होतोय. त्याच्यामुळं सर्व पालकांना विनंती आहे की ज्या पालकांनी समजा ॲडमिशन घेतलेलं नाही आहे आपल्या पाल्याचं, त्यांनी ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. तुम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, एप्रिलमध्ये परीक्षा असेल तर तुम्ही 26 तारखेला परीक्षा असेल तर 15 तारखेला सुद्धा विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होतात. पण त्याचा काय फायदा है ना? त्या ॲडमिशनचा काय फायदा? त्या विद्यार्थ्यानं काय करायला पाहिजे? ते 10 दिवसात काय करणार त्यानं? त्याच्यामुळं कुठलंही काम असो, पहिल्या दिवसापासून जर असेल तर ते काम एकदम माणूस आनंदाने करतो. का? कारण त्या सगळ्या समजलेल्या गोष्टी असतात. पहिल्या दिवसापासून अंडरस्टँडिंग पण खूप चांगलं होतं. म्हणून ज्या पालकांनी घेतलेलं नाही ॲडमिशन, त्यांनी ॲडमिशन घेणं आज उद्या गरजेचं आहे. ओके, आता एक थोडं 2 मिनिट बोलतो तुम्हाला. पालकांसाठी महत्वाचं काय तर पालकांसाठी आहे. आता हा महाराष्ट्र शासनानं जी 4थीची स्कॉलरशिप असेल, 7वी स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, NMMS असेल, आरंभ असेल, ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या का घेतल्यात? याचं कारण काय असेल बरं? याचं कारण केवळ फक्त स्कॉलरशिप मिळावी असं आहे का? तर फक्त स्कॉलरशिप मिळावी असं नाहीये, तर त्या विद्यार्थ्यांना भविष्यात आपल्याला काय करायचंय तर स्पर्धा परीक्षा द्यायच्यात. मग त्या स्पर्धा परीक्षांचा बेस इथे शालेय स्पर्धा परीक्षांमध्येच पक्का व्हावा म्हणून शासनानं काय केलेले, ह्या स्कॉलरशिपच्या परीक्षा ठेवलेल्या आहेत. बरोबर आहे? परंतु काही पालकांना वाटतं की नको, नंतर बघूत आपण. परंतु हा स्पर्धेचा काळ आहे. ह्या तुमच्या 21व्या शतकामध्ये आता एवढी स्पर्धा आहे, या स्पर्धेत टिकायचं असेल तर आपल्याला आतापासूनच त्याची तयारी पाहिजे. म्हणून भलेही तुम्हाला स्कॉलरशिप बाळांनो सगळ्यांना समजा मिळत नाही, काही विद्यार्थी क्वालिफाय होत आहे, काही होत नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भलेही मिळत नाही, पण त्यांना या स्पर्धा परीक्षेचा बेस काय असतो याचं बेसिक नॉलेज माहिती होतं. म्हणून पालकांना विनंती आहे की बा या विद्यार्थ्यांना जेवढ्या महाराष्ट्र शासनाच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा येतात त्या सगळ्या परीक्षांना, यांना 8वी पर्यंतच्या परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवायचं असतं. ओके, का? कारण 8वी पर्यंत आहे NMMS लास्ट परीक्षा आहे. त्याच्यानंतर 9वी 10वी 2 वर्ष नाहीये, 11वी 12वी पण काहीच नाहीये. डायरेक्ट 12वी झाल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये येत आहे. तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी नवीन नको वाटायला. बरोबर आहे ना? म्हणून आपल्याला जेवढ्या स्पर्धा परीक्षा येतात, शालेय स्पर्धा परीक्षा आहेत, त्या सगळ्यांना आपल्याला विद्यार्थ्यांना बसवायचं आहे. ओके, बरं विद्यार्थी मित्रांनो, अजून एक तुमच्यासाठी आपल्या ह्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती
तुम्हाला सर्वगुण संपन्न असे शिक्षक उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे त्या लँग्वेजमध्ये इथे तुम्हाला शिकवणारे शिक्षक उपलब्ध आहेत. काही विद्यार्थी म्हणले सर नाही मला काय करायचंय, मला UPSC MPSC करायचंय, तर तुम्हाला त्याचं आत्तापासूनच मार्गदर्शन मिळतं. पण काही विद्यार्थी म्हणले नाही सर मला डॉक्टर व्हायचंय, तर नीटचं मार्गदर्शन JEE असेल, ह्या तुम्हाला सगळ्या गोष्टींचं गायडन्स बाळांनो इथे खंबीरपणे करायला मी तयार आहे. बरोबर आहे, कारण माझा जो अनुभव आहे नीट असेल JEE असेल किंवा तुमच्या स्पर्धा परीक्षा असतील, या सगळ्यांचा अनुभव तुमच्या कामात येणार आहे. असा नीटचा असेल JEEचा असेल UPSC MPSC पर्यंतचा अनुभव असणारा स्कॉलरशिपमध्ये एकही शिक्षक नाही मी सोडलो तर. का? कारण याच्यामध्ये आपण सगळ्या वर्गांना आता सुद्धा क्लासेस चालू आहेत, घेतोय क्लासेस. मग MPSC असेल UPSC असेल, शिक्षक भरती असेल, पोलीस भरती असेल, सगळ्या परीक्षांना आता सुद्धा लेक्चर आहेत. तुमचे मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला असतात, मधामध्ये आपल्याला MPSCचे लेक्चर असतात. त्याच्यामुळं ह्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि तुम्हाला मागेही म्हटलं जी तुम्हाला अडचण असेल ती अडचण तुम्ही विचारायची. पालकांना सुद्धा विनंती आहे की महिन्यामध्ये एक आपण पालक मीटिंग घेणार आहे, तर त्या पॅरेंट्स मीटिंगला तुम्ही सर्वांनी हजर राहायचंय. विद्यार्थ्यांच्या ऐवजी तुम्ही लेक्चर अटेंड करायचंय आणि जे तुमचे डाऊट असतील, ज्या शंका असतील त्या तुम्हाला सांगायच्यात आम्हाला. आमची पूर्ण ज्ञानरत्नची जी टीम आहे ती कायम तुमच्या प्रश्नांना लगेचच्या लगेच सोल्युशन देण्यासाठी तत्पर असेल. ओके, तर पालकांसाठी सुद्धा ही विनंती आहे. तर सोमवारपासून जो सिलेबस सुरू होतोय त्याच्या अगोदर आपलं ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. बरं, त्याचबरोबर बाळांनो आपल्यातले काही जण काय करताय, समजा होमी बाबाची तयारी करताय, बरोबर आहे ना. काही जण काय करताय की NTSC ची तयारी करताय, IMO ची तयारी करताय. म्हणजे ह्या ज्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत ज्यांच्यामध्ये आपला जो सिलेबस आहे याच्या व्यतिरिक्त फिजिक्स केमिस्ट्री बायो हा सुद्धा सिलेबस असतो, मग त्यांची जे विद्यार्थी तयारी करताय तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला इथे काय तर गायडन्स मिळणार आहे बाळांनो. तुम्ही कोणती परीक्षा असो इथं सगळ्यांसाठी तुम्हाला मार्गदर्शन उपलब्ध आहे, टेन्शनच घ्यायचं नाही. म्हणून तुम्हाला म्हटलं की क्लास निवडताना, क्लास लावताना पालकांनी ह्या गोष्टी बघायला पाहिजे. तिथले शिक्षक किती अनुभवी आहेत, त्यांचं एज्युकेशन काय आहे, त्यांचा त्याचबरोबर त्यांचा आत्ता म्हणजे जो आवाका आहे तो आवाका काय आहे, की बाबा एज्युकेशनमध्ये सायन्स फील्ड आहे, आर्ट फील्ड आहे, कुठलं फील्ड आहे, किंवा त्या फील्डमध्ये आपल्याला जायचंय तर त्याच्यासाठी हे पूरक आहेत का, हा सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि मग क्लास जॉईन करायला पाहिजे. केवळ जाहिरात बघून किंवा 2 मिनिटाची 1 मिनिटाची रील बघून डिसाईड नाही करायचं. ओके, आलं लक्षात. हां, आपण कधीही असं लेक्चरमध्ये एवढं 5 मिनिट 10 मिनिट कधी बोलत नाहीये, परंतु आजचं हे आपलं बेसिकचं शेवटचं लेक्चर असेल. याच्यानंतर सोमवारपासून आपले लेक्चर इंडेक्स प्रमाणे स्टार्ट होणार आहेत. शालेय अभ्यासक्रमात जो महाराष्ट्र शासनानं शालेय स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यानुसार आपले लेक्चर सुरू होत आहे. म्हणून मी हे पालकांना सांगू इच्छितो की पहिल्या लेक्चर पासून ज्या ज्या पालकांना वाटतं की बाबा आपल्या पाल्यांनी स्कॉलरशिपची परीक्षा द्यावं, नवोदयची परीक्षा द्यावं, NMMSची परीक्षा द्यावं, याचा फायदा भविष्यात होणार आहे, तर त्या पालकांनी येत्या सोमवारच्या अगोदर तुम्हाला पहिलं लेक्चर होण्याच्या अगोदर तुम्हाला तिथे ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. कारण पहिल्या लेक्चरमध्ये मी काय सांगणार आहे, अभ्यासक्रम सांगणार आहे आणि त्या अभ्यासक्रमामधला प्रत्येक पॉइंट तुम्हाला उदाहरणासहित सांगणार आहे. समजा तिथं आलं तुम्हाला वास्तव संख्या काय असतात है ना, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर काय असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी मी तिथं एक एक एक्झाम्पल तुम्हाला घेऊन सांगणार आहे. आलं लक्षात. मग उद्या आणि परवा म्हणजे उद्याला शनिवारला सुंबे सरांचं लेक्चर असेल. ओके, उद्याला सुंबे सरांचं आपलं हे शेवटचं बेसिकचं लेक्चर उद्या सुंबे सरचं असेल आणि रविवारपासून मग इंडेक्स प्रमाणे स्टार्ट असेल. ओके, चला, आलं सर्व पालकांच्या पण लक्षात आलं, विद्यार्थ्यांच्या पण लक्षात आलं. चला या आपल्या आता मेन मुद्द्याकडे या. आपल्या कामाचा मुद्दा आहे आज जे आपण पार्ट घेणार आहे बाळांनो, हा पार्ट तुम्ही इयत्ता 3री असो, 4थी असो, 5वी असो, MPSC असो, UPSC असो, कोणताही विद्यार्थी असो, त्याच्या आयुष्यामध्ये त्यानं स्पर्धा परीक्षा देत असेल किंवा जनरल लाईफमध्ये कुठेही त्यानं ह्याचा वापर करत असेल तर तो चॅप्टर म्हणजे युनिट कन्व्हर्जन. काय की बाबा एककाचं रूपांतर, मीटर, सेंटीमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, डेसिमीटर, मिलीमीटर, हे काय असतं, याचं कन्व्हर्जन काय असतं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. आलं लक्षात. बरं, आता हे लेक्चर आपण अटेंड करताना कुठलीही पुस्तकामधली पद्धत वापरायची नाही. मग पुस्तकातली पद्धत वापरल्यावर मग आपल्याला क्लासचं काय गरज होती, है की नाही. पुस्तकाच्या व्यतिरिक्त आपण तयार केलेल्या मेथड आपण वापरणार आहे, एकदम सोप्या, साध्या, एकदम सरळ. म्हणून तर क्लास असतो, म्हणून तर शिक्षक असतो आपला हा. येस, राईट.
पुस्तकामध्ये आहेत, पण ते आपल्याला त्या पद्धतीनं जायचं नाही, पाठ करावं लागतात किमती. 10⁻³ किंवा 0.001 अशा किमती पाठ करावं लागतात, पाठ करायच्या नाही. ठीक आहे, चला या आले. आणि तुम्ही पण बाळांनो ग्रुपवरती जी लिंक येईल ना ती लिंक शेअर करायची आणि जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढ्या लोकांपर्यंत तुम्ही आज पोहोचवा, कारण आपल्याला सोमवारपासून इंडेक्स प्रमाणे अभ्यासक्रम स्टार्ट करायचा आहे. लक्षात. आणि जे विद्यार्थी युट्यूबला लेक्चर अटेंड करतात त्यांनी आपल्या ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, कारण नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदरच येईल सबस्क्राईब केलेलं असेल तर. लक्षात. चला मग आता यावर आपल्या मुख्य मुद्द्याकडे, मेन मुद्द्याकडे या. जो आपला आजचा पॉइंट आहे तो काय आहे, तर आजचा पॉइंट आहे महत्व मापन, ज्याला आपण म्हणतो मेझरमेंट. मापन पद्धती आहे त्याच्यात, ज्याला आपण म्हणतो मेझरमेंट. ओके, चलो. आता हा चॅप्टर बाळांनो आपल्याला सिलेबसमध्ये एकदम ॲट द एंड आहे. काय ॲट द एंडला आहे. ओके, चॅप्टर. मग त्याच्या अगोदर हे आपल्याला लागतं ना, भूमितीमध्ये लागतं, जॉमेट्रीमध्ये लागतं, कन्व्हर्जन है ना. कुठं कुठं येतं की बा 0.2 मीटर काय दिले, रेडियस दिलेली आहे, मग आपल्याला लिहायला लागते त्याला सेंटीमीटरमध्ये, मग कन्व्हर्जन करता आलं पाहिजे ना. येस, ओके. म्हणून तर हे आपल्याला कन्व्हर्जनचं गरजेचं आहे. बरं, आता तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो मी. समजा म्हटलं बा 12 हेक्टोमीटर, काय म्हटलं, 12 हेक्टोमीटर इक्वल्स टू किती मिलीमीटर. महत्वाचं असं आहे बाळांनो की किती मीटर, मिलीमीटर नको आताच, किती मीटर. महत्वाचं असं आहे की याला इंग्लिशमध्ये पण तेच म्हणतात, मराठीमध्ये पण तेच म्हणतात. ओके, म्हणजे काय, हेक्टो असेल तर मराठीत पण हेक्टोच म्हणतात, इंग्लिशमध्ये सुद्धा हेक्टोच म्हणतात. फक्त तिथं लिहिताना मराठीत लिहिणार आणि तिकडे लिहिताना आपण इंग्लिशमध्ये लिहिणार. ओके, चला. तर 12 हेक्टोमीटर इक्वल्स टू किती मीटर असं आपल्याला विचारलं, तर सांगता येईल का बरं लगेच? नाही सांगता येणार. बरोबर आहे. यस, सानवी क्लासला जॉईन झालेलं नाही. होईल होईल होईल. आलं लक्षात तुमच्या? सांगता येईल का लगेच? हे नाही सांगता येणार. बरोबर आहे ना. यस. आता आपण जेव्हा हे पूर्ण लेक्चर अटेंड करू तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की बाबा हे किती सोपं आहे. पहा आता या, त्याच्या अगोदर हे वरचं क्लिअर करू. ओके, आता याच्यामध्ये 3 पार्ट आहेत बाळांनो. महत्व मापन मेजरमेंट मध्ये काय आहे तर 3 पार्ट आहेत. पहिला आहे तुमचा लांबी किंवा अंतर मोजणे, लांबी किंवा अंतरसाठी, राईट. याला म्हणतो आपण लेंथ ऑब्लिक डिस्टन्स, लेंथ ऑब्लिक डिस्टन्स. रेकॉर्डिंग चालू आहे ना. ओके, लेंथ ऑब्लिक डिस्टन्स. आता हे जे आहे हे पहिला पार्ट आहे. सेकंड पार्ट काय माहितीये, मास, काउंटिंग ऑफ मास. म्हणजे काय, केजी, ग्राम, किलोग्राम, हे वालं है ना, वस्तुमान मोजणे, त्याला आपण मास म्हणतो इंग्लिशमध्ये. तिसरा आहे बाळांनो लिटर, मिलीलिटर, डेकालिटर, लिटरमध्ये त्याला कॅपॅसिटी म्हणतो, धारकता. तिसरा पार्ट आहे. एक पार्ट समजला, बाकी सगळं तेच आहे. मीटरच्या जागी लिटर लावायचं, मीटरच्या जागी ग्राम लावायचं, संपलं. म्हणून पहिला जो पार्ट आहे आजचा पार्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. या, आता लांबी किंवा अंतर मोजण्याचं स्टँडर्ड युनिट काय बाळांनो, प्रमाणित एकक काय आहे? लांबी किंवा अंतर मोजण्याचं प्रमाणित एकक काय आहे सांगा बरं. प्रमाणित एकक काय आहे? मीटर. म्हणजे लांबी किंवा अंतर असेल तर त्याचं स्टँडर्ड युनिट काय आहे तर ते आहे तुमचं मीटर. तसं तुम्ही म्हणसाल मग किलोमीटर नाही का, किलोमीटर पण आहे पण स्टँडर्ड असतं एक, तर ते स्टँडर्ड त्याचं कन्व्हर्जन किलोमीटरमध्ये मग करायचं. यस, ओके. मग आता पहा याची सुरुवात काय करायची. सुरुवात करताना थोडंसं थांबा. स्टँडर्ड युनिट काय आहे? मीटर आहे. ओके. आता बाळांनो इंग्लिश मीडियमचे जे स्टुडंट असतील त्यांना मीटर लिहायचे, पण ते काय लिहायचे? इंग्लिशमध्ये लिहायचे. मी तशी स्पेलिंग सांगेल तुम्हाला ज्याची तुम्हाला माहित नाही ते. ओके, पहा थोडा वेळ थांबा. आता मी काय लिहिलं? मीटर लिहिलंय. ओके, त्याच्या अगोदर 1 मिनिट थांबा, एक उदाहरण देतो. पहा आता तुमच्यासारखंच बाळांनो 7वी 8वी किंवा 6वीला एक विद्यार्थी होता आणि त्या विद्यार्थ्याचं नाव होतं मीटर. विद्यार्थ्याचं नाव काय होतं? मीटर. पहा ध्यानात ठेवण्यासाठी मी तुम्हाला हे सांगतोय. त्या विद्यार्थ्याचं नाव होतं मीटर. त्याला 3 मित्र होते. मीटरला किती मित्र होते? 3 मित्र होते. बरोबर आहे. एकाचं नाव होतं डेका, दुसऱ्याचं नाव होतं हेक्टो, तिसऱ्याचं नाव होतं किलो. बघा पहिल्याचं नाव काय? डेका, दुसऱ्याचं नाव हेक्टो, तिसऱ्याचं नाव किलो. आणि मीटरचे मित्र असल्यामुळं डेका मीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर असे त्यांचे नाव पडले.
ओके, 3 मित्र, नाव काय, डेका, हेक्टो, किलो. आणि हे तिन्हीच्या तिन्ही मित्र काय केले, त्याच्या उजव्या साईडला उभे राहिले. पण कसे राहिले, उंचीनुसार राहिले. ठीक आहे, उंचीनुसार उजव्या साईडला राहिले. मग सगळ्यात पहिले कोण दिसला मीटरच्या बाजूला, तो दिसला डेकामीटर. त्याच्यापेक्षा थोडासा उंच असलेला हेक्टोमीटर, त्याच्यापेक्षा थोडासा उंच असलेला किलोमीटर. आलं लक्षात. मग पहा आता या मीटरचे 3 मित्र आहेत. मीटरचे किती आहेत, 3 मित्र आहेत. पहिल्याचं नाव आहे डेका. पहिल्याचं नाव काय, डेका. आता बाळांनो तुम्ही लिहिताना याला इंग्लिशमध्ये DECA लिहायचं, डेका. ओके, मीटर लावायचा पुढे, कारण मीटरचे मित्र आहेत म्हणून. बर, पुढे हेक्टो, काय, हेक्टो मीटर. याला इंग्लिशमध्ये लिहा HECTO, हेक्टो. चलो, तिसरा किलो, किलो मीटर. तुम्ही लिहू शकता KM. ठीक आहे. आता याचे 3 मित्र उभे राहिले त्याच्या उजव्या बाजूला. थांबा, आताच लिहू नका, मी सांगेल तेव्हा लिहा. 3 मित्र त्याच्या उजव्या बाजूला उभे राहिले, पण उंचीनुसार. तर मीटरच्या बाजूला कोणाला, डेका, डेकाच्या नंतर हेक्टो, हेक्टोच्या नंतर किलो. आले 3 मित्र. ओके, आता याच मीटरला 3 मैत्रिणी पण होत्या. काय होत्या, 3 मैत्रिणी पण होत्या. पण त्या तिन्ही मैत्रिणीचे नाव काय होते, एकीचं नाव डेसी. काय होतं, डेसी, डे 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 डेसी. नाही देसी म्हणायचं बरं त्याला, डेसी. ओके, डेसी. नाही तर तू लिहिसाल बरोबर लिहा. नाही तर पप्पा मला ऑनलाईन तिथून हाणून, घर काही तुमच्या आजूबाजूला असेल ते उचलून हाणतील बरं ऑनलाईन मध्ये. या इकडं, त्याच्यामुळं व्यवस्थित लिहायचं. डेसी, त्याच्यानंतर डेसी नंतर सेंटी, सेंटी नंतर मिली. 3 मैत्रिणी कोणत्या कोणत्या, डेसी, सेंटी, मिली. बघा आता 3 मित्र कोण, डेका, हेक्टो, किलो, डेसी, सेंटी, मिली. त्या तिन्हीच्या तिन्ही मैत्रिणी त्याच्या डाव्या बाजूला उभ्या राहिल्या. उजव्या बाजूला कोण होते, 3 मित्र होते, डेका, हेक्टो, किलो. डाव्या बाजूला कोण होत्या, 3 मैत्रिणी होत्या. त्यांचं नाव काय, डेसी, सेंटी, मिली. डेसी, सेंटी, मिली. बरोबर आहे. 1 मिनिट, पेन किधर गया भाई. हाँ चलो. तर मैत्रिणींचे नाव होते डेसी, डेसी मीटर. दुसरीचं नाव सेंटी. काय होती, सेंटी. तिसरीचं नाव मिली, मिली तो मिली, मिली मिली, मिली तो मिली, मिली मिली. ओके, चला, झाल्या का बघा. 3 मैत्रिणी आल्या आणि त्यांचे 3 मित्र आले. आताच लिहू नका, थांबा. बरोबर आहे. इकडे तुम्ही लिहू शकता इंग्लिशमध्ये डेसी, DECI, डेसी. सेंटी हे तर सगळ्यांनाच माहित आहे. आणि मिलीमीटरला MM लिहिलं तरी चालेल. ओके, बघा आता. चला, थांबा थांबा, थोडस थांबा. ओके, बस. आता पहा, आता मी तुम्हाला याच्यावरती काही गोष्टी सांगणार आहे. पहा, पहा आता याचे 3 मित्र कोण, त्याचे 3 मित्र आहेत तुमचे डेका, हेक्टो आणि कोण, किलो. डेका, हेक्टो, किलो. बरोबर आहे. 3 मित्र डेका, हेक्टो, किलो. 3 मैत्रिणी डेसी, सेंटी, मिली. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा बाळांनो, ही सिक्वेन्स महत्वाचा आहे, कोणाच्या बाजूला कोण असेल. ठीक आहे. पहा, याच्यामध्ये सगळ्यात लहान असतं मिली. काय असतं, सगळ्यात लहान मिली. बरोबर आहे. बर, मिलीपेक्षा थोडंसं मोठं असतं सेंटी. सेंटीपेक्षा थोडंसं मोठं असतं डेसी. डेसीपेक्षा थोडंसं मोठं असतं मीटर. मीटरपेक्षा मोठा असतं डेका. डेकापेक्षा मोठा असतं हेक्टो. हेक्टोपेक्षा मोठा असतं किलो. म्हणजे सगळ्यात मोठा, काय, सगळ्यात मोठा कोण आला, तर किलो आला. सगळ्यात मोठा कोण आला, किलो आला. आणि सगळ्यात लहान कोण आला, तर मिली आला. सगळ्यात मोठा कोण, किलो. सगळ्यात लहान कोण, मिली. सगळ्यात मोठा किलो, सगळ्यात लहान मिली. आलं लक्षात तुमच्या. सगळ्यात मोठा किलो, सगळ्यात लहान मिली. मग हे किलोमीटर त्याच्यापेक्षा लहान हेक्टोमीटर, त्याच्यापेक्षा लहान डेकामीटर, त्याच्यापेक्षा लहान मिलीमीटर, त्याच्यापेक्षा लहान डेसीमीटर, त्याच्यापेक्षा लहान सेंटीमीटर, त्याच्यापेक्षा लहान मिलीमीटर. ठीक आहे. यस. ओके, आता आपल्याला हे कळालं बाळांनो की कोण लहान आहे, कोण मोठा आहे. आलं लक्षात. बर, मी दुसऱ्या भाषेत सांगतो. जो व्यक्ती इकडे बसलेला असेल तो मोठा, जो व्यक्ती इकडे बसलेला असेल तो लहान. इकडे बसलेला असेल तो मोठा, इकडे बसलेला असेल तो लहान. पहा, समजा मी या दोघांना घेतलं.
इकडं कोण बसलंय? हेक्टो. मग हेक्टो मोठा, इकडं डेका आहे, डेका लहान. समजा मी या दोघींना घेतलं, मिली आणि सेंटीला, तर इकडं कोण आहे? सेंटी. सेंटी मोठं आणि इकडं कोण आहे? मिली. मिली लहान. आलं लक्षात? लहान मोठं कळालं? यस. मग आता इथे एक वाक्य लिहितो पहा. वाक्य म्हणल्यापेक्षा एक बॉक्स तयार करा पहा. आताच नको, थांबा. समजा मोठ्या एककाचं रूपांतर, बघा खाली लिहू का जरा, मोठ्या एककाचं रूपांतर लहान एककामध्ये करत असाल, लार्ज युनिट इज कन्वर्ट इनटू स्मॉल युनिट, देन पहा तेव्हा गुणाकारामध्ये एक घ्यावा. गुणाकारात एक घ्यावा. एक घ्यावा. ठीक आहे. मल्टिप्लाय याला काय म्हणतो आपण, किंवा मल्टिपल. मल्टिपल मध्ये काय घ्यायचं? एक घ्यायचा. ओके. हे आता नाही कळणार, मी जेव्हा प्रॉब्लेम घेईन तेव्हा कळेल. यस, एक झालं. बर, समजा हे एक पॉइंट झाला आपला. दुसरा पॉइंट, समजा लहान्याचं रूपांतर मोठ्यात करताय. लहान्याचं रूपांतर कशात करताय? मोठ्यात करताय. मग त्यावेळेस मात्र काय करायचं? भागाकारात एक घ्यावा. ओके, भागाकारात एक घ्यावा. त्याला म्हणतो आपण डिव्हाइड मध्ये, किंवा डिनॉमिनेटर म्हणू शकता. काय? डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर मध्ये एक घ्यावा, हा दुसरा पॉइंट. यस. पहा, जर लहान्याचं रूपांतर मोठ्यात घेत असाल आपण, लहान्याचं रूपांतर मोठ्यात करत असेल तर भागाकारात एक घ्यावा. आणि जर समजा हे लहान शब्द आहे, हे दिसणार नाही तुम्हाला काय लिहिलंय तर थांबा. लहान्याचं रूपांतर लहान. ओके. लहान्याचं रूपांतर मोठ्यात करताय तर काय घ्यायचं? डिव्हाइड मध्ये घ्यायचं. आणि मोठ्याचं रूपांतर लहान्यात करताय तर काय घ्यायचं? मल्टिप्लाय मध्ये घ्यायचं. काय? 1. ओके. यस. आता बघा, बरं अगोदर काय करा, एवढं नोट करा. जेवढं बोर्डावर दिसतंय ना तेवढं नोट करा. मग आपण आता प्रॉब्लेमला स्टार्ट करूयात. पहा, एवढा भाग झाला की आपण थांबूत. मे बी लेक्चर 5-10 मिनिटं अगोदर पण संपू शकतं. ते तुमच्यावर आहे. कसं? तुम्हाला जर सगळे प्रश्न कळायला लागले तर लवकर संपेल, नाही कळायला लागले तर मग 8 वाजेपर्यंत करेक्ट चालेल. ओके. हां, चला एवढं नोट करून घ्या. फास्ट फास्ट नोट करा सर्वांनी. जसं मी लिहिलं ना वरी तसं लिहा. इंग्लिश मिडियमवाल्यांनी इंग्लिशमध्ये लिहा, मराठी मिडियमवाल्यांनी मराठीमध्ये लिहा. स्पेलिंग कोणत्याची येत नसेल तर मला सांगा, मी सांगेल तुम्हाला. झालं का? बघा, डन बोला सर्वांनी, डन बोला. सिद्धांत महाराज कंप्लीट हो गया? यस. सिद्धांत, आदेश, समृद्धी, मानसी झालं. बर, आता एक साधं एक्झाम्पल पहा. समजा मी तुम्हाला असं म्हटलं होतं बघा, 12 हेक्टोमीटर. मी याच्या तुम्हाला 2 स्टेप सांगणार आहे. तुम्हाला 2 स्टेप मध्ये उत्तर आलं पाहिजे. इक्वल्स टू किती? डेसिमीटर. चला, 5वीच्या विद्यार्थ्यांना हे उत्तर लगेच चालते बघा. बघूत आता आपल्यात कोणाला लगेच फास्ट. सांगा, चुकलं तर चुकू द्या. पहिलाच प्रश्न आहे, अजून मी सांगलेलं नाहीये. तुम्ही सांगा, चुकलं तर चुकू द्या. पण पहिला प्रश्न झाल्यानंतर कोणाच चुकणार नाही बघा तुम्ही. सांगा बरं आता, बोला काय असेल? डन. बर, मला उत्तर सांगा ना, काय येईल बोला. अरे बाळांनो, आता इथं आपल्याला असंच लिहावं लागेल ना. 2 याच्यात काय करायचं आहे पहा. याला आपण काय म्हणू शकतो? हेक्टो. काय? हेक्टो. तर 12 हेक्टो. हेक्टोची स्पेलिंग HECTO. ओके. हेक्टोमीटर इक्वल्स टू हाऊ मेनी डेसिमीटर. हे आता तुम्हाला प्रत्येक वेळेस लिहिण्याची गरज पडणार नाही या चॅप्टरसाठी, कारण
मराठीत आणि इंग्रजीत त्याला सारखंच म्हणतात, हेक्टो हेक्टोच म्हणतात, डेसी डेसीच म्हणतात. चला, काहींचं आलंय 12,000. कोणाचं आलंय आदेश? किती आलं तुझं? 12,000. सिद्धांत 1200. काहींचं 12,000, काहींचं 1200 आले. 100% असंच काहीतरी उत्तर येणार होतं या दोघांपैकी. बरोबर आहे? यस. आता तुम्हाला कळेल की हे नेमकं घ्यायचं कसं. पहा आता, आलं लक्षात? ओके, पहा सर्वांचं झालं का? यस. आता याच्यामध्ये काय करायचं? पहिल्यांदा जे तुम्हाला आकडा दिलाय तो आकडा लिहून घ्यायचा. काय दिला? 12, 12. यस, 12. पहिली स्टेप कंप्लीट झाली. काय आहे तसं ॲज इट इज लिहून घ्यायचं. कंप्लीट झालं. आता दुसरी स्टेप काय आहे माहिती आहे? लहान्याचं रूपांतर मोठ्यात करायचं का मोठ्याचं रूपांतर लहान्यात करायचं हे तुम्हाला ठरवायचंय. स्मॉल युनिटचं कन्व्हर्जन लार्ज युनिट मध्ये करायचंय का लार्ज युनिटचं कन्व्हर्जन स्मॉल मध्ये करायचंय? बघा, लार्ज युनिटचं कन्व्हर्जन स्मॉल मध्ये करायचंय का स्मॉल युनिटचं कन्व्हर्जन लार्ज मध्ये करायचंय हे तुम्हाला आता दुसऱ्या स्टेपला. पहिली स्टेप काय आहे तसं लिहा. 12 आहे तसं लिहा. लिहिलं. बरोबर आहे? ओके. आता दुसरी स्टेप काय? हेक्टोचं कन्व्हर्जन डेसीत करायचंय. मग डेसी इकडं आहे बघा आणि हेक्टो इकडं आहे. मग इकडचं काय असते म्हटलं मी? कोणत्याही याच्या उजवीकडचं जे असेल ते मोठं असतं. राईट? जसं म्हटलं या दोघांमध्ये मोठं कोण असणार? सेंटी, कारण उजवीकडे आहे, ह्याच्या उजवीकडे आहे. तसं तुम्हाला हेक्टो कसा आहे? मोठा आहे आणि डेसी कसा आहे? लहान आहे. म्हणजे मोठ्याचं कन्व्हर्जन हे तुम्हाला लहान मध्ये करायचंय. राईट है ना? हे लार्ज आहे, लार्ज युनिट आहे, लार्ज, याचं कन्व्हर्जन स्मॉल युनिट मध्ये करायचंय आपल्याला. काय? स्मॉल युनिट मध्ये करायचंय. राईट? मग लार्ज कन्वर्ट इंटू स्मॉल किंवा मोठ्याचं रूपांतर लहान्यात करायचं. मल्टिप्लाय मध्ये 1 घ्या. चला बरं, याच्या मल्टिप्लाय मध्ये 1 घ्या. घेतलं? ओके, पहिली स्टेप क्लिअर झाली. मल्टिप्लाय मध्ये 1 घेतलं. लार्ज टू स्मॉल आहे. बरोबर आहे. मग आता इथपर्यंत ओके आहे. आता पुढची आणि लास्ट स्टेप काय करायची पहा. हेक्टो आणि डेसी, बघा हेक्टो आणि डेसी याच्या मधामध्ये उभ्या किती रेषा आहेत पहा. हेक्टो आणि डेसी याच्यामध्ये व्हर्टिकल लाईन्स किती येतात त्या काउंट करायच्या आणि तेवढे 0 या 1च्या पुढे लावायचे. चला बघा, आता डेसी म्हटलंय ना, डेसी इथं आहे. हेक्टो म्हटलंय ना, हेक्टो इथं आहे. याच्या मधल्या रेषा मोजायच्या, साईडच्या नाही. मग डेसी आणि हेक्टो मध्ये मधात पहा 1, 2, 3. ही नाही घ्यायची आणि ही पण नाही घ्यायची. किती लाईन येतात? 3 लाईन. यस, हा 3 लाईन येत ना. मग इथं 3 0 लावा. 1, 2, 3 लावले. 3 0. बरोबर आहे? यस, करेक्ट आहे का? आले का? सर्वांचे आले का आन्सर? 3 0. का 3 0 घेतलो? 3 उभ्या लाईनी आहेत म्हणून 3 0 घ्यायचे. 2 लाईनी असतील 2 0 घ्या. 4 लाईनी असतील 4 घ्या. मग चला, याचं उत्तर काय येतं? 12,000. पुढं काय? डेसिमीटर. ओके, यस, 12,000 डेसिमीटर. आलं का आता सर्वांना? बरं, तुम्ही पुढच्याच उत्तर सांगा आता. या झाले? ओके. समजा, क्लिअर करू का बोर्डवरचं? अगोदर लिहा बरं सर्वांनी. सर्वांनी लिहा व्यवस्थित. चला, सर्वांनी लिहा. डन. ओके. आता पुढच्या याचं सांगा मला. समजा तुम्हाला असं म्हटलं 127 127 डेसिमीटर इक्वल टू किती? हाउ मेनी मिलीमीटर? मिली तो मिली, बताओ इस ससुरा का आंसर क्या होगा? मिलीमीटर. हाउ मेनी मिलीमीटर? यस, चलो, अरे सभी को आंसर आना चाहिए अब इसका. कोनो है जो पहले आंसर बताएगा. अब आपको कन्वर्ट करना है डेसी से मिली. डेसी बड़ा है, मिली छोटा है, तो लार्ज युनिट इज कन्वर्ट इनटू स्मॉल युनिट. म्हणजे काय? लार्ज स्मॉल मध्ये कन्वर्ट करायचंय.
एका सेकंदात तुम्हाला ह्या स्टेप कळायला पाहिजे. आणि तिसऱ्याला काय 2-3 सेकंद लागतात. झिरो कट करायला किती वेळ लागतो किंवा झिरो गुणाकारात घ्यायला किती वेळ लागतो, है ना. आदेश महाराज बोलिए. अब सोहम का आंसर आ गया 12,700, म्हणजे 2 झिरो लग गए क्या उसमें, किसी के 3 लग गए क्या. हो महेश्वर बेटा, तेरा 1 झिरो बहुत झिरो छोटा हो गया. हिंदवी बेटा तुझं काय आलं 3 झिरो. बर, मागे कोणाचेही 3 झिरो नाहीत, पण हिंदवीचे मात्र 3 झिरो लागले. बर ठीक आहे, बघू. सिद्धांत महाराज ये तुम का टाइप करे भाई. हाँ इधर आओ. पहली स्टेप का है, जैसा दिख रहा वैसा नंबर लिखो. 127. अब दूसरी स्टेप का है बेटा, दूसरी स्टेप तो ये कहती है कि ससुरा किसमें से किसमें को कन्वर्ट करना है. लार्ज को कन्वर्ट इनटू स्मॉल है या स्मॉल को लार्ज है. म्हणजे मोठ्याचं छोट्यात रूपांतर करायचं का छोट्याचं मोठ्यात करायचं. डेसी तुमचा मोठा आहे, मिली तुमचा छोटा आहे, मग मोठ्याचं रूपांतर कशात करायचं, लहान्यात करायचं. लार्ज युनिट इज कन्वर्ट इनटू स्मॉल युनिट. लार्ज युनिट इज कन्वर्ट इनटू स्मॉल युनिट. अब लार्ज युनिट इज कन्वर्ट इनटू स्मॉल असेल, मोठ्याचं लहान्यात रूपांतर करायचं असेल तर गुणाकारात 1 घ्या. हो गया जी, ये दूसरा स्टेप भी कंप्लीट हो गया जी, बरोबर है ना. यस. अब हमका ये बताओ डेसी में और मिली में, डेसी और मिली में कितने ऐसे वर्टिकल लाइन्स है, कितने ऐसी सीधी लाईने है, सरळ रेषा किती आहेत आतमध्ये बोला. अहो बोला हो बोला. मिली कुठे इथं, डेसी कुठे इथं. चला मध्ये मध्ये बघा. 1 हिंदवी बेटा 2 झाले ना, 2च आहेत ना राव, 2च आहेत. तो तुम 3 कैसे ले गए, तुम इसको भी पकड़ रहे जी, तुम इसको भी पकड़ रहे. ये साइड वाले को नाही, बीच में, बीच में मधात किती येतात, काय मधात किती येतात, मध्यभागी किती येतात, इन बिटवीन. चलो 2 आहेत ना, मग 2 झिरो लावा. बर 12700 बन गया आंसर. करेक्ट. यस. ओके. और लिखेंगे थोड़ा सा अलग सा. चलो ठीक है, कंप्लीट हो गए. पहिले लिखो तुम, सगळ्यांनी लिहा व्यवस्थित. झाल्यानंतर मग डन बोला खाली. आदेश महाराज 2 बोल रहे. यस महेश्वर बेटा 2 करेक्ट. 2च रेषा आहेत त्याच्यात, तर 2 झिरो लावायचे. 2 रेषा आहेत, 2 झिरो लावायचे. चला आता आपल्याला स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे बघा, काही अवघड नाहीये, लई सोप्पा आहे. फक्त प्रामाणिक मेहनत करा बाळांनो. शेवटच्या दिवसापर्यंत 100% स्कॉलरशिप आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार. 48,000 खूप आहे बाळांनो. मस्त तुम्हाला 1,000 रुपये महिना येताना खर्चायला. 1,000 रुपये महिना, 1,000 रुपयात तर किती चॉकलेट खातो म्हणा मी, होई चॉकलेटच खायचे का मग 1,000 रुपयाचे. चलो डन. अब मेरे को ये बताओ इसमें कैसा होगा देखो. अरे नहीं नहीं, तुम 7वीं क्लास के हो यार, तुमको 48,000 नहीं, ओ सुबह वाले है एनएमएमएस वाले, तुहार को तो मिल जाएंगी 22,500 रुपये, है ना. यस. चलो तुम्हाला पण मिळणार ना. मग या इकडे. आता पहा, समजा तुम्हाला असं दिलं, ते एनएमएमएस वाल्यांना 48 असते बाळा, त्यांची बॅच सकाळी आहे, सकाळी 6लाच आहे बघा त्यांची बॅच. चला आता समजा तुम्हाला असं दिलं, पण नाही नाही गंदी बात कर दी. 13.5 बघा काय लिहिलंय मी, 13.5 हेक्टोमीटर. ई का कन्वर्जन हमको करना है हाउ मेनी डेकामीटर्स, हाउ मेनी डेकामीटर्स. चलो बताओ भाई और बहनों. अरे ओ मेरे देशवासियों. अरे सिद्धांत तुहार को क्रिकेट किट चाहिए, का है बहुत क्रिकेट खेलते हो, और क्रिकेट में जाना है क्या, आईपीएल खेलेंगे फिर. हाँ बोलो क्या होगा इसका आंसर.
अब देखो कौन है ससुरा जो पहले आंसर बताएगा उका हम ऑनलाइन चॉकलेट देंगे। ओ सोहम का आ गया 135। बर अजून कोणाचं आलं का? मानसीचं आलं बघा, मानसीचं काय आलं 13.5। हाँ आयशर बेटा बोला हमको नहीं समझ में आ गया, ठीक है। हम खाली आपको बताए कि आंसर बताओ, जैसा आए वैसा बताओ, हम है ना। चलो अभी आपको बताएंगे। चला ज्यांना जमतं त्यांनी सांगा, नाही जमलं ना अरे टेन्शन नाही घ्यायचं, मी अजून सांगलोच नाही ना तुम्हाला, पॉइंटवाला आलं की कसं करायचं। झालं या इकडे। आता मला सांगा, काही जणांना मी असं लिहिलं 1.5 गुणिले 10 मल्टीप्लाई 10, 1.5 इंटू 10, ई का आंसर क्या होगा? चलो ई का बाद हम उसकी तरफ जाएंगे। चलो बताओ क्या होगा। 1.5 इंटू 10 क्या होगा? 1.5 इंटू 10। मग तुम्हाला मी तिकडे घेऊन जाईल त्या प्रश्नाकडे। 1.5 गुणिले 10 ह्याचं उत्तर काय येईल? सोप्प पहा, काय करायचं पहिले असं समजा की बा इथं दशांश दिलाच नाही त्यानं, काय दशांश नाहीच आहे असं समजा। मग दशांश नाही म्हणल्यानं तुम्हाला काय दिसेल? 15 दिसेल। 15 गुणिले 10 करा बरं, किती येतं? 150। किती आलं? 150 आलं का? 150 150 आलं, बरोबर आहे। आता काय करायचं बाळांनो, एक संख्येनंतर पॉइंट आहे, काय आहे? एक संख्येनंतर पॉइंट आहे। मग उत्तरात तुम्ही एक संख्येनंतर पॉइंट द्या, इथं पॉइंट द्या। मग 15.0 म्हणजे काय? 15 बाळांनो, 10.5 नाही ते। तू कस केला मला सांग एकदा बरं, बघू दे कोण केलं ते। ए प्रज्वल बेटा तू काय केलं ते? तसं नाही करायचं, पहिले संख्या काय? 15, नंबर काय? 15, 15 इंटू 10 करा 150। एक संख्येनंतर पॉइंट होता, एक संख्येनंतर पॉइंट द्या। एक मिनिट हा, समजा पहा 1.5 इंटू 100 घ्या। आता काय करणार? चला लवकर लवकर, 7:50 8:50 ला आपला क्लास संपेल आज हो। चला 10 मिनिट तुम्हाला एन्जॉय, कारण हे संपून जाते ना तोपर्यंत। झालं? सांगा आता याचं उत्तर आलं की मग आपण जाऊ पुढे। नाही अजून 2 सांगायचे मला असे, काही गरज नाही याची, डिवाइड वाले लागतात। याचा आन्सर काय येईल? समजा इथं पॉइंट नाहीच आहे, मग 15 घ्या। 15 गुणिले 100 काय आलं? 1500। अच्छा चॉकलेट किटकॅट असं आहे होय, मला क्रिकेट वाटलं राव। का बात कर रहे यार, तुम भी कोडिंग में बात कर रहे यार तुम सिद्धांत महाराज। पहा तर 15 गुणिले 100 करा, 1500 आलं। आता एक संख्या सोडून दशांश आहे, तर तुम्ही पण एक संख्या सोडून दशांश द्या ना, मग काय आलं ना? याला तुमचा 150.00 म्हणजे 150च आ गया आंसर। ओके चलो फिर डन, इधर आओ। अब लिखो वैसा का वैसा 13.5 लिखो, लिख दिए। ओके अब अपनी स्टेप आ जाओ, किसमें किसको कन्वर्ट करना है? लार्ज यूनिटीज कन्वर्ट इंटू स्मॉल या स्मॉल यूनिटीज कन्वर्ट इंटू लार्ज, बरोबर आहे। अयो समृद्धी बेटा थांब, तू नवीन एक शोध लावलीस त्याच्यात, थांब बघा आता। हेक्टो मोठा आहे, डेका छोटा आहे, तर मोठ्याचं रूपांतर कशात करतोय? अरे बारक्यात करतोय, बारक्यात, समजे का? ओ लार्ज यूनिट इज कन्वर्ट इनटू स्मॉल यूनिट। तो फिर हम अब क्या करें? ये तो बात कंप्लीट हो गया, मोठ्याचं रूपांतर लहान्यात करायचंय, तो मल्टीप्लाई में 1 ले लो। का ले लो? गुणाकारात 1 घ्या। काय घ्या? गुणाकारात 1 घ्या, घेतला गुणाकारात 1। अब बहुत इजी है अगला स्टेप, हेक्टो और डेका में जितने भी खडे लाईनी है, जेवढ्या उभ्या रेषा आहेत ना तेवढे 0 घ्या ना। मग हेक्टो आणि डेका, हे बघा हेक्टो हे डेका एकच आहे राव, काय ही एकच लाईन आहे ना, मग एकच लाईन आहे तर एकच 0 घ्या। आता बघा थांबा, आता तुमचे जे कॅल्क्युलेशन वाले थांबा, तुम्ही काय केले बघा मला सांगा। समजा इथं दशांश नाहीच आहे, हो चलो ठीक है। पा
इथं समजा दशांश नाहीच आहे, बरोबर आहे, दशांश नाहीच आहे, 135 आहे. मग 135 गुणिले 10 केलं तर बाळांनो 1350 आलं नारा. काय आलं पाहुणे मंडळी, 1350 आलं की नाही आलं. बरं मग आता मला सांगा 1350 आहे. आता इथं एक संख्या सोडून तुमचा दशांश होता, पॉइंट काय होता, एक डिजिट नंतर पॉइंट होता. अरे मग तुम्ही पण काय द्या, एक डिजिट नंतर पॉइंट द्या. 1350 रुपीज आलतं समजा. मग आपल्याला काय करायचंय, वन डिजिट नंतर डेसिमल द्यायचा ना. मग याच्यात सुद्धा वन डिजिट नंतर डेसिमल द्या. आता पॉइंटच्या पुढे जर झिरो असतील तर ते घ्यायचे नाही. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय आलं, 135 डेकामीटर. समजे का, अरे ऊ बाबूस समजे का, 135. सिद्धांत सॉरी मानसी बेटा, काय करायचं, एकच संख्या सोडून पॉइंट द्यायचा. मग याच्यात एक संख्या सोडून होता म्हणून इथं एक संख्या सोडून पॉइंट द्यायचा. बरोबर आहे, यस हो, यस यस यस. काय करायचं पहा, इफ 13.5 मल्टिप्लाय 10 असं असेल तर काय करायचं बाळांनो, इथला डेसिमल रिमूव्ह करायचा. काय, तो पॉइंट रिमूव्ह करायचा. मग मला नंबर काय दिसतो, 135. 135 इंटू 10 करा तर काय आलं, 1350, 1350 आलं. मग 1350 मध्ये आता लास्ट आन्सर आलं. आता काय करायचं, एक डिजिट नंतर तुमचा डेसिमल असेल, एक डिजिट नंतर काय तुमचा डेसिमल असेल. मग एक डिजिट नंतर तुम्ही डेसिमल द्यायचा. मग एक डिजिट नंतर शेवटचा डिजिट काय, झिरो आहे, झिरो नंतर काय तुम्ही डेसिमल द्या. मग डेसिमल दिला इथं तर पॉइंट दिला तिथं, तर काय आलं तुमचं 135. ओके यस. चला आता 5 मिनिट लास्ट क्लास. 2 प्रॉब्लेम रिव्हर्स मध्ये कंप्लीट झालं का बघा. हा 2 प्रॉब्लेम रिव्हर्स मध्ये. हा यस ओके. पहा आता काय असेल. समजा बाळांनो तुम्हाला असं दिलं त्यांनी 12000 सेंटी काय सेंटीमीटर इक्वल्स टू हाऊ मेनी डेकामीटर्स. किती डेकामीटर्स. चलो 2 प्रॉब्लेम असे घेऊत. यस हा बोला आदिती बेटा, झालं का लिहिणं. यस ओके राईट. अय 5 स्टार वाले इकडे या, उत्तर सांगा मला. ऑनलाईन चॉकलेट बरं घेऊन टाका. ऑनलाईन चॉकलेट याच्यावरून घ्या. ऑनलाईन चॉकलेट घ्या म्हणजे कुठून घ्या, फ्लिपकार्टवरनं घेऊन टाका तुम्ही. ज्यांचे उत्तर आले त्यांनी ऑनलाईन घ्या. आता दुकानावर जाऊन घ्यायचे नाही. चला आता आपल्याला 12,000 सेंटीमीटर इक्वल टू हाऊ मेनी डेकामीटर्स. 12,000 सेंटीमीटर. यस हिंदवी बेटा 12 आलं तुझं. अजून आदिती चलो चलो यस ओके. बर पहा आता काय करायचं बाळांनो याच्यामध्ये. पहिली स्टेप जैसा है वैसा लिखो. अरे लिख दिए 12,000 लिख दिए. दूसरी स्टेप का है, अब देखो सेंटीमीटर लार्ज आहे का डेकामीटर लार्ज आहे. डेकामीटर लार्ज आहे, सेंटीमीटर छोटू आहे छोटू. यस मग छोटू का कन्वर्जन मोटू में करना है. ये का है, हे लहान आहे स्मॉल आहे. स्मॉल युनिट इज कन्वर्ट इनटू लार्ज युनिट. स्मॉल युनिट इज कन्वर्ट इनटू लार्ज युनिट. तो का करे, स्मॉल युनिट इज कन्वर्ट इनटू लार्ज युनिट है ना. हे काय आहे स्मॉल आणि इकडे काय लार्ज. तर भागाकारात याचा अर्थ काय, डिव्हाइड मध्ये डिनॉमिनेटर मध्ये एक घ्या. डिनॉमिनेटर मध्ये एक घ्या. कळलं. यस ओके. आता डिनॉमिनेटर मध्ये एक घेतला. आता पुढे काय करायचं, झिरो लावायचे राव. काय झिरो लावायचे. मग किती झिरो लावायचे ते ठरवा. आता सेंटी आणि डेका. सेंटी आणि डेका मध्ये किती भिंती येतात बघा, किती वॉल आहेत पहा. सेंटी इथे ही पहिली वॉल, ही दुसरी वॉल, ही तिसरी वॉल. 3 वॉल आहेत ना, मग 3 झिरो लावा. 1 2 3 1 2 3 3 3 0 कैंसिल हो गए. 12 डेकामीटर आंसर आ गया आपका फाइनल. क्या आ गया 12 डेकामीटर हे फाइनल आंसर आलं. 12 डेकामीटर 12 डेकामीटर करेक्ट.
यस. आता एक लास्ट प्रॉब्लेम बाळांनो, लास्ट प्रॉब्लेम काय आहे पाहता. सर वी वांट टू चॉकलेट इन कुरियर, फोन पे एड्रेस भेजते हैं. ओके चला, आ गया आपका एड्रेस, आपको चॉकलेट डिलीवर हो गया, कल सुबह मिल जाएगा, अगले लेक्चर में मिल जाएगा. चलो आ जाओ, कंप्लीट हो गया. यस. अब लास्ट वाला बाळांनो, पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की ते कसं सॉल्व करायचं. पाहता, समजा 137 डिवायडेड बाय 10 असेल, याचं आन्सर सांगा बरं काय करायचं. यस. अरे आता बाळांनो तेच आहे ना, मी लिहिलं तसं इंग्लिशमध्ये पण तेच आहे. हेक्टोला हेक्टोच म्हणतात. मग मी वरती स्पेलिंग लिहिलेत बघा, जे जे महत्वाचे आहेत त्या. ओके, हेक्टोला हेक्टोच म्हणतात, मिलीला मिली. अब आ रही क्या आवाज? नाउ इट इज ऑडिबल. यस. चलो नाउ इट इज ऑडिबल. तो हम बात कर रहे हैं जो लास्ट में, वो बात आपको नहीं सुनाई दी है ना. यस. क्या कह रहे देखो, 137 डिवाइड बाय 10, 137 डिवाइडेड बाय 10 आहे, डिवाइड बाय 10 आहे. बाळांनो काय करायचं, जर समजा खाली 10 100 अशा टाईपचे जर क्वेश्चन असतील ना, तर काय करायचं, खाली एक झिरो आहे ना, तर एक डिजिट नंतर इथं डेसिमल द्यायचा, एका संख्येनंतर पॉइंट द्यायचा. ठीक आहे. समजा हे असं असेल आणि खाली 10,000 असेल, तर काय करायचं, 10,000 आहे तर पहा 13757, हा किती झिरो आहेत, 4 झिरो. मग काय करायचं, 4 डिजिट, 1 2 3 4, 4 डिजिट नंतर डेसिमल द्यायचा. हे ऑलरेडी आपण घेतलंय बाळांनो, बेसिक मॅथ्स मध्ये ना, हे क्लिअर केलेलं आहे मी. चला लास्ट क्वेश्चन झालं का हे. ओके पाहता, समजा 493 असं दिलेलं आहे आणि पुढं 7 दिले समजा. ओके, अशा टाईपचे पण येतात बरं. आता याला काय म्हटलंय त्यांनी, याला म्हटलंय समजा डेसिमीटर. डेसिमीटर, हा बाळांनो इंग्लिश मीडियम वाले वरती लिहा तिथं, किंवा तिथंच तुम्ही लिहा 4937 डेसी, DECI, मीटरचं एम लिहिलं तरी चालेल. इक्वल्स टू, बघा इक्वल्स टू काय म्हटलं मी, डेसी इक्वल्स टू हाऊ मेनी, किती हेक्टोमीटर, किती हेक्टोमीटर. ठीक आहे. हा एकच चॅप्टर असा आहे की जो मराठी आणि इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी सेम वर्ड आहेत, सेम. बाकी सगळ्यांना मात्र मग बायलँग्वेज लिहावं लागतं आपल्याला, इंग्लिशमध्ये वेगळं मराठीमध्ये वेगळं. चला आता सांगा बरं, 4937 डेसिमीटर आहे. आवाज येतोय ना आता. यस. ओके. हा सोप्पा, चला बघा, हा दिलेला लिहा 4937. आता बघा, लार्ज युनिट इज कन्वर्ट इंटू स्मॉल, का स्मॉल युनिट इज कन्वर्ट इंटू लार्ज. डेसी स्मॉल आहे, हेक्टो मोठा आहे, म्हणजे याचा अर्थ काय बाळांनो, उत्तर पण आले तुमचं, धन्यवाद, थँक्यू. हे आहे तुमचं डेसी स्मॉल, म्हणजे लहान आहे, लहानचं कन्वर्जन मोठ्यात करताय. स्मॉल युनिट इज कन्वर्ट इंटू लार्ज युनिट, स्मॉल युनिट इज कन्वर्ट इंटू लार्ज युनिट, देन टेक अ 1 इन डिनॉमिनेटर. बघा, लहान्याचं रूपांतर मोठ्यात करताय, डिव्हाइड मध्ये एक घ्या, घेतला. आता मध्ये काय करा, किती उभ्या लाईनी येतात काउंट करा आणि तेवढे झिरो लावा. उभ्या लाईनी बघा, चला डेसी इथं आहे 1 2 3, 3 उभ्या लाईनी आहेत, 3 झिरो लावा, 1 2 3. आत्ताच शिकवलो मी काय, जर खाली 3 झिरो असतील तर 3 डिजिट नंतर डेसिमल द्या. म्हणजे काय 4937 ॲज इट इज 1 2 3, म्हणजे हे आला, आणि काय हेक्टोमीटर. आलं का लक्षात बाळांनो. आता हा चॅप्टर आपला होईल तेव्हा होईल, कारण खूप पुढे आहे.
पण आता बेसिक तर क्लिअर झालं ना. सेम लागू करू शकता तुम्ही मास वस्तुमान किलोग्राम ग्राम हेक्टोग्राम डेकाग्राम किंवा तेच तुम्ही कॅपॅसिटी लिटर लिटर डेसिलिटर सेंटीलिटर ते वाले धारकता. ओके, त्यांना हे लागू करू शकता. झालं इथपर्यंत? ओके, यस. आता मी स्टार्टिंगला बोलल्याप्रमाणे बाळांनो, सर्वांनी आता जेवढे विद्यार्थी तुमच्या ओळखीचे असतील जेवढ्यापर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल तेवढ्यापर्यंत बाळांनो हे पोहोचवा. का? कारण आपला सोमवार पासूनचा आदेश बरोबर बघ. हा, सोमवार पासून जो आहे तो सिलेबस इंडेक्स प्रमाणे स्टार्ट होणार आहे. त्याच्यामुळं ज्या पालकांना ऍडमिशन घ्यायचे, विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे, त्या सर्वांनी सोमवारच्या अगोदर घेणं गरजेचं आहे. पहिल्या लेक्चर पासून प्रेझेंट राहा. 100% तुम्ही स्कॉलरशिप मिळवणार. ओके, चला, झालं इथपर्यंत क्लिअर? आले ग्रुपला लिंक येते, ती लिंक तुम्ही शेअर करा. डन? यस. बरं, ठीक आहे, बघूत ना. ओके, चलो बाय. गुड नाईट. गुड नाईट. अरे झालं नाही तुझं? हां, लिहे. थांबा. गुड नाईट नाही, थांबा. आधी तिचं लिहिणं बाकी आहे. मानसी बेटा झालं? यस. समृद्धी सर खूप भारी शिकवलं. ओके, थँक्यू. बघूत सोमवारचं. हां, झालं बाळांनो? समृद्धी बेटा झालं? आदिती डन? यस. ओके, धन्यवाद सोम महाराज. चलो बाय बेटा, बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम.